नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा मालक। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तसा तर हा भूभांगी किरकिरे चॅनल हा आपल्या जगप्रसिद्ध शेफीनबाई म्हणजेच किरकिरे काकूंच्या नावावरती आहे आणि पत्रास्टे पण कदाचित त्यांच्याच नावावरती आहे। पण हा टप्पू स्वतःलाच मालक समजतोय। त्या दिवशी भव्याची आजी सोन्या चांदीच्या रूम मध्ये ब्रेकफास्ट घेऊन जात होत्या, तर किरकिरे काकू दरवाजात काठी घेऊन उभ्या होत्या, कारण बुबू आणि मांजर वरती जात होते। त्यांना अडवायला म्हणून त्या तिथे उभ्या होत्या। पण या पत्रास्टेच्या मालकाने सरळ आपल्या किरकिरे काकूंचा अपमानच करून टाकला। माहिती आहे का तुम्हाला? टप्पू बोलला की हे बघा आमचे नवीन शिपाई। अरे काय रे टप्पू, जिच्या जीवावर चॅनल चालू आहे, तो झोपडा स्टे सुरू आहे, त्याच व्यक्तीला तू शिपाई बोललास? पाहिलात ना किरकिरे काकू, तुमचा कुपुत्र कसा तुम्हाला शिपाई बोलला? बघा हा काकू, एक दिवस खरंच तुम्हाला शिपाई बनवून उभं करतील हे दोघं नवरा बायको। भरोसा नाही यांचा काही। तुमची सुनबाई तर दुसऱ्यांचे संस्कार काढत होती, पण काकू तुम्ही तुमच्या मुलाचे संस्कार पाहिलेत का? चक्क जन्म दिलेल्या आईला हा पत्रास्टेचा मालक 5,14,000 असलेल्या अंधभक्तांच्या चॅनलवरती शिपाई बोलला। मंडळी, तसं तर किरकिरे काकू मस्त वेळोवेळी आठवण तर करून देतायतच या पत्रास्टे मालकाला की त्या मालकीनबाई आहेत। त्या दिवशी लाल परीवर एस चा लोगो बघून काकू ओरडायला लागल्या, एस एस एस। तर लगेच विगिनबाई बोलल्या, हो एस फॉर ससुल्या नाही हो, एस फॉर तेच तेच काकूंचं माहेरचं नाव। तुम्हाला काय वाटलं काकूंना इंग्लिश येत नाही का वाचायला? अहो नाहीच येत, पण एस दिसला ना की त्या खुश होतात एकदम। काय आहे ना, काकूंना त्यांच्या आई वडिलांना प्राऊड फील करायचं होतं, म्हणून त्या सासरचं नाव जास्त कुठे लावत नाही, सगळीकडे माहेरचंच नाव लावतात। रेसिपी ढापून ढापून झाल्या बाबा एकदाच्या काकू फेमस। पण मंडळी, तुम्हीच विचार करा आता, खरंच असा खोटं वागून दुसऱ्यांच्या रेसिपी ढापून स्वतःच्या आहेत सांगून फेमस होण्याला काही अर्थ आहे का? काकूंनी तर किरकिरे फॅमिलीचं नाव उंच करायच्या जागी खाली पाडलंय। तशी तर यात किरकिरे काकूंची पण काही चूक नाही। जेव्हापासून किरकिरे काकूंनी त्यांची सगळी सत्ता त्यांच्या कुपुत्राच्या हातात दिली आहे, तेव्हापासूनच दिवसेंदिवस तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला लागला। काय आहे ना, तुमच्या कुपुत्राला वाटते की त्याच्यासारखं एडिटिंग कोणी करूच शकत नाही, जे नको दाखवायला ते पण तो दाखवून मोकळा होतो। असो, तर मी काय बोलत होती, पत्रास्टेमध्ये परवाच हळदी कुंकू झालं, सगळ्या बायका छान तयार होऊन आल्या होत्या। तसं तर मंडळी, हा पौष महिना सुरू आहे आणि आता तर संक्रांती मधलं हळदी कुंकू असते, पण मध्येच या पत्रास्टे मालकाने मार्गशीर्ष मधला हळदी कुंकू दाखवलं। 2-3 आठवड्यापूर्वीचे हे व्हिडिओ आता हा टाकतोय। नागकुजाऊ बेबी पण एकदम हुशार, नवऱ्याचा पैसा वाचवायला म्हणून मार्गशीर्ष आणि पौष दोन्ही मिळून एकच हळदी कुंकू केलं। मला एक समजत नाही मंडळी, हळदी कुंकू हा कार्यक्रम बायकांचा असतो बरोबर, मग विगिनबाईचं काय काम तिथे? नुसतं पांचट जोक करायचे, कोणाला साधं हसायला पण येत नव्हतं, उगाच नुसता बायकांमध्ये लुडबुडत असतो। आणि बाय द वे, पूर्ण हळदी कुंकू व्लॉग मध्ये चॅनलच्या मालकीनबाई दिसल्याच नाहीत कुठे। या किरकिरे काकू पण ना कोणत्या जमान्यामध्ये जगतायत देव जाणो। अहो किरकिरे काकू, त्या युरोप मधली मातोश्री बघा, सगळे प्रश्न करतील म्हणून सासूला सगळ्यांमध्ये बसवलं होतं तिने हळदी कुंकू लावायला। कॉमेंट मध्ये तर ती असं पण बोलली की मी सासूबाईंना हळदी कुंकू लावलं आणि वाण देखील दिलं होतं। आता व्हिडिओ मध्ये तिने दाखवलं नाही ती वेगळी गोष्ट आहे, म्हणूनच तिने ती कॉमेंट पण डिलीट करून टाकली। तर तिचं उदाहरण देण्याचं हे कारण होतं की तुम्ही एरवी तर सोफ्यावरती बसून असता, रील्स बघत असता, मग एवढ्या मोठ्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही तिथे उपस्थित का नव्हत्या बरं? काकू खरं खरं सांगा बघू, झोपल्या होत्या का तुम्ही? दमल्या असाल ना लोकांना शिव्या श्राप देऊन। मंडळी, यावेळी पत्रास्टेमध्ये हळदी कुंकू होतं, त्यात फक्त हेल्पर बायकांना म्हणजे भव्याची आजी, टुनाली ताई, पक्षीताई, नवीन हेल्पर आणि त्या एक काकू आहेत ना, फक्त त्यांनाच बोलवलं होतं। मागे जेव्हा झमुरीचं पहिलं हळदी कुंकू होतं ना, तेव्हा तर डोंगरावरची आत्या, त्यांची मुलगी, जिला हा पत्रास्टेचा मालक राधिका आपटे असं चिडवत असतो, ती,
परत उंच मावशी, तिच्या मुली, एक काकू असे सगळे आले होते. मग परवा जे हळदी कुंकू होतं त्याच्यामध्ये हे सगळे लोक का बरं आले नव्हते? हेल्पर बायकाच का होत्या फक्त? मला असं वाटते ह्या पत्रास्टे मालकासोबत जे एक दोन नातेवाईक टिकून होते ते पण आता लांब झाले आहेत. त्यानंतर मंडळी हळदी कुंकू लावून झाल्यावर हा टप्पू बोलतो तर काय की नाव घ्या सगळ्यांनी, उखाणा घ्या, गावी परंपरा आहे की नाही नाव घ्यायची. अरे टप्पू, तू काय स्वतःचा पत्राष्टेमध्ये होम मिनिस्टर खेळतोय काय? सगळ्या बायकांमध्ये नाव घ्या नाव घ्या काय चालवलंयस हे? एक काम कर ना, तूच घे नाव, बघू जमतंय का? नुसतं आपलं मध्ये मध्ये बडबड 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 करायची आणि बोलतो तर काय, नाव घेतल्यावर सगळ्यांना डब्बे भेटणार गिफ्ट मध्ये. खरंच रे, कसा आहेस तू टप्पू, एकदम बिंडोक. त्यानंतर मंडळी झमुरीने सगळ्यांना वाण दिलं आणि पाया पडली. तर शेजारी राहणाऱ्या काकूंनी झमुरीला 5 पुत्र होऊ दे असा आशीर्वाद दिला. त्यावर पण या पत्रास्टे मालकाला स्वतःचं तोंड उघडायचंच होतं. बोलतो कसा, आधी अष्टपुत्र बोलायचे लोक, आता महागाई वाढली आहे ना म्हणून 8चे 5 झाले. आणि हाच सेम आशीर्वाद पक्षीताईने पण दिला होता झमुरीला. तर तिला हा बोलतो, तुला पण होऊ देत 3रा. काय रे टप्पू, काय झमुरी सोबत तू असले बेडरूम जोक करत होता ऑन कॅमेरा, तेवढं बस नव्हतं का तुला? आता त्या हेल्पर लोकांच्या पण पर्सनल लाईफ मध्ये घुसायला बघतोय काय तू? स्वतःचा आधी एक होऊ दे, मग दुसऱ्यांना बोल 3रं. सगळ्या बायकांना हळदी कुंकू आणि वाण दिल्यानंतर ही झमुरी गेली नवऱ्याला हळदी कुंकू लावायला. तितक्यात भव्याची आजी बोलली, नुसतं कुंकू लाव हा, हळद नको. त्यांनी सांगितलं नसतं ना या झमुरीला, तर तिने हळद पण लावली असती त्याला. ती तरी काय करेल बिचारी, सगळ्याच बायका होत्या ना तिकडे. त्या गडबडीत विसरली असेल की विगिनबाई पुरुष आहे ते. नाव वगैरे घेऊन झाल्यावर पत्रास्टे मालकाने स्पीकरवर गाणी लावली. मला एक समजत नाही, याला सगळ्या बायकांना नाचताना बघून काय आनंद भेटतो ते. नाचगाणी झाल्यावर त्या हेल्पर काकू आणि टुनालीला सोडायला हे दोघं नवरा बायको लालपरीमधून गेले आणि येता येता देवळात पण गेले होते. आता मंडळी त्या देवळाबाहेर नळ होते पाय धुण्यासाठी. हे दोघं नवरा बायको किती अक्कलशून्य असतील याचा अंदाजा आहे का तुम्हाला? चप्पल घालून यांनी पाय धुतले. देवळात जाऊन पण कॅमेरा काय बंद करायचं नाव नाही घेत होता हा. निदान 2 मिनिटं शांत उभं राहायचं होतं देवापुढे, पण कसलं काय, म्हणी नाही भाव नि देवा मला पाव. मंडळी हा पत्रास्टेचा मालक बोलतो तर काय देवळामध्ये जाऊन, मी प्रार्थना करतोय सगळ्यांना निरोगी राहू देत, सगळ्यांच्या मनात चांगले विचार येऊ दे एकमेकांसाठी. अरे कपटी माणसा, तू एवढा जर चांगल्या मनाचा होतास तर 3 महिन्याआधी खोट्या स्ट्राईक कशाला देत फिरत होतास रे? किती तो अट्टहास होता तुझा सत्य लपवण्याचा. खोटेपणाचं पितळ उघडं पडेल म्हणून तुला किती भीती वाटत होती. काय काय उचापत्या करत होतास तू, तुला माहिती आहे ना? शेवटी काय झालं, देव ना जे चांगलं काम करतात त्यांच्या सोबत कायम असतो, लक्षात ठेव. तू स्वतः कर आधी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार, मग लोकांना शिकव. देवळात जाऊन आल्यानंतर हे लोक नाचणारी आजी आणि हसऱ्या आत्याला भेटायला गेले होते. मंडळी आता तुम्हीच सांगा, हे लोक एवढे त्यांच्याकडे गेले होते, काहीच घेऊन नाही गेले, रिकामी हाताने गेले होते. साधे तिळाचे लाडू किंवा जे वाण वाटलं ते डब्बे तर देऊच शकत होते ना त्या आत्याला. मागे पत्रास्टे मालकच स्वतः बोलला होता की हसऱ्या आत्याला प्लास्टिकचे डबे फार आवडतात. त्यांना पण बरं वाटलं असतं नाही का? पण काय बोलणार, स्वतःचे गुण दाखवल्याशिवाय हे दोघं नवरा बायको राहणारच नाही. मंडळी रिसेंट व्लॉग मध्ये हा पत्रास्टेचा मालक चालला होता गेस्ट लोकांना जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू आणायला. तितक्यात ही झमुरी पण रेडी होऊन आली. मागच्या पॉडकास्ट मध्ये बोलली होती ना मी तुम्हाला की 9चे 9 दिवस संपतील तसे हा लालपरीवरून त्याच्या स्कूटरवर येईल. तसंच झालं. पत्रास्टेचा मालक बोलला की मी एकटाच जाऊन आणतो, पण आपली झमुरी कशी रांदावाडा उष्टीकाडा करून कंटाळली आहे ना. दिवाळीपासून बिचारी पत्रास्टेमध्ये राब राब राबते. हेल्पर आणि झमुरी मध्ये आता काही वेगळा असा फरक नाही राहिलाय. तर झमुरी बोलते कशी बालीसारखी, नाही नाही मी येते, मला यायचंय. ही झमुरी जेव्हा अशी बालीसारखी बोलते ना तेव्हा माझं मन तर करते एक सरळ टपली द्यावी तिच्या डोक्यात. आपलं वय काय, आपण कसे वागतोय या गोष्टीचा या लोकांना जराही अंदाजा नाही आहे वाटते. हा पत्रास्टेचा मालक आणि झमुरी घ्यायला गेले होते 3 गोष्टी, पण घेऊन आले तर काय, नारळ, कुवाळा, शॅम्पू, साबण आणि बटाटे. मंडळी
या पत्रास्टेच्या मालकाने पिशवीतून शॅम्पू काढून दाखवला आणि बोलला, हे बघा, जमुरीसाठी गिफ्ट आणलं. तर किरकिरे काकू आल्या, काय आणलं काय आणलं करत. तर जमुरी बोलली, शॅम्पू. आता या किरकिरे काकू काय माहिती कोणते सस्ते नशे करून बसल्या होत्या. विचारतात तर काय, कसला? अहो काकू, शॅम्पू. केस ज्याने आपण धुतो ना, तो शॅम्पू. मी पण ना विचारून विचारून कोणाला प्रश्न केलात? विगीनबाईला, ज्याच्या शॅम्पू आणि केसांची लांब लांब पर्यंत काही संबंधच नाही आहे. खरंच कमाल झाली काकू तुमची. मग मंडळी, पत्रास्टे मालकाने जमुरीचे केस हातात घेतले आणि बोलतो तर काय, आमच्या जमुरीचे केस जेवढे सरळ आहेत तेवढेच. तितक्यात पक्षीताई येऊन सेंटेन्स कंप्लीट करून गेली की तेवढेच वाकडे पण आहेत. काय हो पक्षीताई, एवढा खर्च केला बिचाऱ्या जमुरीने त्या केसांवर आणि तुम्ही तिच्या सरळ केसांना वाकडे बोलले. तेवढ्यात किरकिरे काकू आल्या हातामध्ये नी कॅपचा बॉक्स घेऊन. अगोदर काकूकडे नी कॅप होते, पण हल्ली कसं एकाच जागेवर बसून बसून रील बघून बघून काकू चवळीच्या शेंगेवरून भोपळा झाल्या आहेत ना. अहो, हे मी नाही, त्यांचा कुपुत्रच बोलला की मातोश्रीच्या पायाचा आता साईज वाढली आहे. काकू बोलल्या की हे मला लहान होतील. त्यावर जमुरी बोलली, नाही, हे एक्सेल आहे. दुसरं ते येते ते डबल एक्सेल. ते एकदम असे जाडे लोक घालतात ना, त्यांना लागते. अगं जमुरी, काय काय वय काय तुझं, वागतेस काय? ते पाय असे पसरवून काय ऍक्शन करून दाखवत होतीस? जाडे लोक, अक्कल आहे का तुला? किती बॉडी शेमिंग करताय तुम्ही लोक. आधी तर गोरेपणाचा माज होताच तुम्हाला, आता हे जाड्या लोकांबद्दल तुम्ही असं बोलून बॉडी शेमिंग केली आहेस. कितीतरी लोकांना काही आजार असतो. ओबेसिटीमुळे पण कोणाकोणाचं वजन वाढते. कधी कधी नसते कोणाच्या हातात ते कंट्रोल करणं. बट दॅट डझंट मीन की तुम्ही त्यांची अशी खिल्ली उडवावी. तू जशी ऍक्शन करून दाखवली ना, तशी तुझी सासू झाली आहे सध्या. ते तुला लक्षात येत आहे का? आता तुला माझं बोलणं बरोबर झोंबेल, पण तू दुसऱ्यांबद्दल बोलताना तुझी जीभ कशी चुरू चुरू चालते त्याचा जरा विचार कर. मंडळी, या पत्रास्ट्यामध्ये एवढा पाण्याचा प्रॉब्लेम असतो. यांनाच पाणीसाठी टँकर मागवावा लागतो. एक तर मागे एक गेस्ट बोलली पण होती की आम्ही निघताना 6 जणांमधून फक्त 1 जणाने आंघोळ केली होती, कारण पाणी कमी होतं. मग मला एक सांगा की या पत्रास्ट्यामध्ये माणूस साधं कपडेही धुवू शकत नाही, तो केस धुवायला जाईल का? आणि युजली पण आपण जर कुठे बाहेर गेलो तर आपण तिथे हेअर वॉश नाही करत. मग या पत्रास्टे मालकाने जे एवढे शॅम्पूचे पॅकेट आणले आहेत ते कोणासाठी? विगीनबाई स्वतःच तर नाही ना वापरत. असू शकते हा मंडळी. आणि बरं का मंडळी, मी मागे बोलली होती ना की हा पत्रास्टेचा मालक गोष्टी विसरत असतो, आणि त्यासाठी मी त्याला एक उपाय पण दिला होता की बदाम भिजत घालत जा रात्री आणि सकाळी उठल्यावर खा. तर माझ्या सांगण्यावर ना पत्रास्टेचा मालक बदाम घेऊन आला आहे. आणि किरकिऱ्या काकू बोलल्या पण की आम्ही रोज 12 बदाम भिजत घालतो आणि 4 सकाळी उठल्यावर साली काढून खातो. किती बरं वाटलं मला, माहिती आहे का मंडळी. माझ्या सांगण्यावर ना या पत्रास्टे मालकाने बदाम खायला सुरू केले आहेत आणि लपून छपून का होईना आपला पॉडकास्ट हा ऐकतोय. मंडळी, मागे हा पत्रास्टेचा मालक बोलत होता ना की त्याला कोणतंच व्यसन नाही. अहो, ते थोडी थोडी घ्या वर पण मी एक पॉडकास्ट केलं होतं. ते व्यसन तर आहेच हो, पण चहा कॉफी पीत नाही असं हा वारंवार बोलताना आपण ऐकलंच आहे ना. तर मग काल का बरं हा गुड डे बिस्किट चहा सोबत खाणार बोलला? बघा मंडळी, आज चहाचं व्यसन नाही सांगून चहा पितोय, उद्या अजून काहीतरी पिताना दिसेल हा. सांगू शकत नाही आपण. मग मंडळी, पत्रास्टे मालकाने बोर्डवर लिहिलेलं टू डू लिस्ट वाचून दाखवली आणि जमुरीला विचारलं की हे सगळं कोणत्या 6 लोकांसाठी आहे. लोक अंध बघताना आपली माणसं करता करता लोक बोलले. एवढं पर्क करून टाकलं त्यांना तुम्ही. बिचारे कुठून कुठून काय काय गिफ्ट आणतात तुम्हाला आणि लोक बोलले तुम्ही त्यांना. अरे हो, गिफ्ट वरून आठवलं, एक गोवा मधल्या गेस्टने गिफ्ट आणलं होतं या पत्रास्टे मालकाला आणि पत्रास्टेचा मालक मातोश्री सोबत ते गिफ्ट अनबॉक्स करत होता. खरं म्हणजे स्वतःच्या हातून यांच्या साधा पापड पण सुटत नाही फ्री. पण लोकांना आयडिया काय देतोय तर वेगवेगळ्या स्टेट्स मधून येतात तर हे सगळं आम्हाला आणलंय. इनडायरेक्टली मंदभक्तांना सांगतोय की आमच्यासाठी असे काही गिफ्ट्स घेऊन या, आम्हाला आवडतील.
मंडळी, हे लोक गिफ्टला कसे जज करतात माहिती आहे का तुम्हाला? जर जड असेल तर एकदम काहीतरी भारी दिलंय, वजनावरूनच एकदम मस्त आहे ते हे लोक सांगू शकतात. त्या बॉक्स मधून निघाला ते गोव्याचा फेमस बेबिंका केक. ते बघून हा टप्पू बोलतो तर काय, आंबावाडी सारखं वाटतेय. बॉक्सला गोल गोल फिरवलं त्याने, पण त्याला काही नाव वाचायला आलं नाही, म्हणून त्याने ते डायरेक्ट कट केलं. वास वगैरे घेतला दोघं मायलेकांनी, त्यांना काही समजलं नाही. त्यामुळे या पत्रास्टे मालकाने परत तो बॉक्स हातात घेतला. अरे, तिकडे समोर एवढा मोठा रेड ट्रायंगल दिसत होता. स्पष्टपणे समजत होतं की ते व्हेज नाही आहे. बिंडोक सारखा इन्ग्रेडियंट्स वाचून दाखवत होता. मला एक गोष्ट समजत नाही आहे, याचा मार्गशीर्ष अजून संपला कसा नाही? आता तर पौष महिना पण संपेल थोड्या दिवसांनी. दुसऱ्या दिवशी दोघं नवरा बायको मार्केटमध्ये गेले मच्छी आणायला, आणि मच्छी घेऊन झाल्यावर हा पत्रास्टेचा मालक बोलतोय तर काय, गाडीमध्ये एवढा स्पेस आहे ना की पूर्ण मुंबईला फिश सप्लाय होईल. एक काम कर ना पत्रास्टेच्या मालका, मग मुंबईला येशील ना तेव्हा भाऊच्या धक्क्यावर लाव तुझी लालपरी, बघू आपण मुंबईला सप्लाय होते काय मच्छी ती. त्यानंतर झमुरी फुलं आणि फटाके आणायला गेली होती. अहो, ते नवीन जोडपं येणार आहे ना, त्यांच्या आगमनासाठी. हो, काय बिचाऱ्या त्या नववधूच्या नशिबात लिहिलंय, लग्न झाल्या यांच्या पत्रास्टेमध्ये जाणार आहे ती. आज काय तर नवीन नवरीसाठी केक पण आणला आहे आणि साडी पण गिफ्ट करणार आहेत वाटते तिला. झमुरीचा डान्स पाहिलात काय मंडळी? एकदम कशी फुल फॉर्म मध्ये येऊन डान्स करत होती ते, आणि आपल्या किरकिरे काकू रेकॉर्ड करत होत्या. खरं म्हणजे त्या किचन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे, आणि या पत्रास्टेच्या मालकाने त्या बायकांवरती नजर ठेवायला म्हणूनच तो तिकडे लावला आहे. आणि आज पाहिलत ना मंडळी, पत्रास्टेचा मालक झमुरीला पण बदाम भरवत होता, आणि वर परत त्याने सांगितलं की तो 4-4 बदाम खातोय. ते पाहिलत ना मंडळी, किती ऐकतोय माझं ते. रोज न चुकता पत्रास्टेचा मालक आपलं पॉडकास्ट ऐकून जातो आणि कॉमेंट्स पण वाचतो. तर मंडळी, तुम्हाला या पत्रास्टेच्या मालकाला काही सजेशन द्यायचे असतील ना तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये द्या, म्हणजे पत्रास्टेचा मालक ते वाचेल आणि त्याच्या लाईफमध्ये फॉलो देखील करेल. आणि याच नोटवरती मी आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.